नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार किती दिवस बाप्पाची सेवा करायची याचा संकल्प करतात। काही जण 1.5 दिवस, काही जण 5 किंवा 7 दिवस, तर काही जण 10 दिवस बाप्पाची पूजा करतात। ज्यांना आपल्या घरी गणपतीची स्थापना करायची आहे त्यांनी शुभ मुहूर्तावरती गणपतीची स्थापना करावी, यामुळे तुमच्या आयुष्यातील विघ्न ही दूर होतील। धार्मिक ग्रंथानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला होता। त्यामुळे ज्या दिवशी चतुर्थी तिथी दुपारी असते त्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते। त्याच दिवशी मूर्तीची स्थापना केली जाते। यावर्षी हा योग 27 ऑगस्टला आलेला आहे, कारण चतुर्थी तिथी ही दुपारी 1:55 सुरू होते आणि दुपारी 3:45 असणार आहे। 26 ऑगस्टला मध्यान्हानंतर चतुर्थी येत असल्यामुळे त्या दिवशी सिद्धिविनायक किंवा गणपतीचा उपवास केला जाणार नाही। 27 ऑगस्टला मध्यान्ह व्यापिनी चतुर्थी असल्यानं त्या दिवशी गणपतीची स्थापना करणं योग्य आहे। शास्त्र आणि पंचांगानुसार 27 ऑगस्टला गणपतीच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 11:07 पासून सुरू होतो ते दुपारी 12:42 आहे। मात्र लक्षात ठेवा, 12:30 पासून राहू काळ सुरू होत आहे। त्यामुळे सकाळी 11:07 ते 12:30 वेळ ही गणपतीच्या स्थापनेसाठी अतिउत्तम आहे। त्यामुळे गणपतीची स्थापना करताना ही वेळ तुम्ही आवर्जून लक्षात ठेवावी। गणपतीची स्थापना करताना एक मंत्र देखील आहे, तो देखील आपण म्हणावा। गणपतीची स्थापना करत असताना ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जाप करावा। यामुळे तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न होईल आणि बाप्पा देखील प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावरती कृपा करतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गणेश मूर्ती स्थापना करण्याचा मुहूर्त यावर्षी अजिबात चुकवू नका। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।